काही जण असं विचारलं का हो संतांना कर्म नसतात का, त्यांना इच्छा त्यांना वासना नसतात, त्यांच्या वासनांमध्ये आणि आमच्या वासनांमध्ये काय फरक आहे? त्यांच्या वासना आणि आमच्या वासनांमध्ये काय फरक आहे? संतांना वासना असतात की नसतात? त्यांना काही इच्छा नसते? असते. त्यांच्या इच्छांमध्ये आणि आमच्या इच्छांमध्ये फरक आहे. कसा? कसं आहे माहिती का? मनामध्ये आपल्या इच्छा निर्माण झाली ना, मनामध्ये एखाद्या वस्तूचा उपभोग घेण्याची, ती वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण झाली की होतं काय माहिती का? आमचं चित्त त्या वस्तूचा आकार धारण करतं, त्या वस्तूचा आकार धारण करतं असं मानसशास्त्र सांगतं. उदाहरणार्थ आंबा खायची इच्छा निर्माण झाली, आंबा खाण्याची इच्छा निर्माण झाली की आमचं चित्त आंब्याचा आकार धारण करतं. आंब्याची चव जिभेवरती यायला लागते. हा, पहिलं इन्फेक्शन इथे होतं बरं. पहिलं इन्फेक्शन जे आहे ते चित्ताला होत असतं, कारण चित्त जी आहे ती कम्प्युटरची काय म्हणतात त्याला, मेमरी कम्प्युटर मध्ये असते, हार्ड डिस्क. कम्प्युटरची हार्ड डिस्क आहे. चित्त जे आहे ते साठवतं. आंबा असं म्हटल्यानंतर, आंबा असं म्हटल्यानंतर एक दृष्टांत सांगतो. काय झालं? एक राजा होता. राजा आजारी पडला. राजा आजारी पडला आणि त्याला वैद्यांना औषध द्यायचं होतं, पण झालं असं की त्या राजाची दातखिळी बसली. त्या राजाची दातखिळी बसली. जामच झालं. जोपर्यंत त्याचे दात उघडले जाईना तोपर्यंत त्याला औषध देता येईल. जोपर्यंत त्याचे दात उघडले जाईना तोपर्यंत त्याला औषध देता येईल. आता प्रधानजींनी जाहीर केलं, जो कोणी राजाला हात न लावता त्याची दातखिळी उघडून दाखवेल, त्याला तो मागेल ते देऊ. हा, मागेल तेवढी धनसंपत्ती आम्ही देऊ. आता कोणी काही आलं, कोणी काही आलं, राजाला हसवायचा प्रयत्न करायला लागलं. राजाला की हसता हसता हाक हा हा करून राजा हसेल आणि त्याची दातखिळी उघडेल. बरेच जणांनी प्रयत्न केले. शेवटी एक शेतकरी आला, खांद्यावर पोतं घेऊन. एक शेतकरी आला, म्हणला मी प्रयत्न करतो. प्रधानजींनी पाहिलं शेतकरी म्हातारा वयस्कर झाला असा यांच्या एवढा. हा, पण हुशार असतात बघा अशी माणसं. आला आणि प्रधानजींना म्हणलं की मी उघडतो. वचळीची बसलेली. प्रधानजींनी विचार केला हा काय करणार, हे मोठे मोठे विद्वान. ठीक आहे चला, मला म्हटलं एक बुट्टी आणून द्या, पाठी रिकामी. आणि
राजाच्या समोर बसला. राजा समोर असं मंचकावर बसलेला, हा राजाच्या समोर बसला. राजाच्या समोर बसला, कमरेचा चाकू काढला आणि पोत्यात हात घालून लिंबू काढले. एक लिंबू काढलं, राजाला दाखवून असं त्याच्या समोर करा चिरलं, थोडस पेळल्यासारखं केलं, त्या पाठीत टाकलं. दुसरं काढलं, परत चिरलं, तिसरं काढलं, चिरलं, 8वं, 10वं, 12वं लिंबू चिरल्यानंतर राजाची जी दातखिळी बसलेली ती पटकन उघडली. मला म्हटला लिंबाचं लोणचं खायचं. का? की जी लाळ निर्माण झाली त्यामुळे त्याची जी इथले सांधे जे पक्के झालेले होते त्या लाळेनी ते मऊ केले सांधे आणि राजाची दातखिळी उचकटली गेली. जे काय त्याला औषध त्याला द्यायचं होतं ते दिलं गेलं. त्या शेतकऱ्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे ते माग. तो म्हटलं काही नाही, माझ्याकडे मोह आहे भगवंताच्या कृपेने, एवढे 12 लिंबांचे पैसे दे. ही जी रसना आहे लिंबाची चव राजाला माहिती असल्या कारणाने, आणि लिंबू काय करतं तर आंबट पदार्थ जे आहेत ते लाळ निर्माण करतं. हे जसं आहे तसं आंबा हा पदार्थ त्याची चव माहिती आहे, त्यामुळे चित्त आंब्याचा आकार धारण करतं. कुठलाही पदार्थ घ्या, लाडू घ्या, बटाटे वडा घ्या, आमक घ्या, तमक घ्या, कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू उपभोगायची इच्छा झाली की इथे चित्तामध्ये त्याची प्रतिमा तयार होते, असं शास्त्र सांगतं. चित्तामध्ये प्रतिमा तयार होते आणि मनुष्य त्या प्रतिमेवर एकाग्र होते. हे आपल्याला ती मिळाली पाहिजे, आपल्याला ती मिळाली पाहिजे, आपल्याला ती मिळाली पाहिजे. त्याचं जास्ती स्पष्टीकरण किंवा त्याच्यावर कुठलाही विनोद करत नाही. संतांचं काय असतं? संतांच्या चित्तामध्ये अखंड नामस्मरण चालू असल्यामुळे, संतांच्या चित्तामध्ये अखंड नामस्मरण चालू असल्यामुळे संतांच्या चित्ताने भगवंताचा आकार धारण केलेला आहे. उदाहरणार्थ तुकाराम महाराज, आपले महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, कुठलेही संत घ्या, भगवंताचा आकार धारण केलेला आहे. भगवान गोपाल कृष्णांचा, पांडुरंगाचा, रामाचा चित्तानी आकार धारण केलेला आहे. आता गंमत अशी आहे, कोणती वासना पहिल्यांदा अशी उगम पावते, वासना पहिल्यांदा जी उगम पावते ती बुद्धीमध्ये उगम पावते. शंकराचार्यांचं असं सूत्र आहे, कामो बुद्ध्याः उदेति. बुद्धीमध्ये उगम पावते आणि ती अधोगामी असल्यामुळे ती चित्तात उतरते. वासना ही अधोगामी आहे, ऊर्ध्वगामी नाहीये. ती अधोगामी असल्यामुळे ती चित्तामध्ये अशी उतरत उतरत खाली येते, ती चित्तावरती पसरते आणि घनीभूत होते आणि इंद्रियांना अधिकार देते. चला कामाला लागा, ही वासना पुरवा. ही अधोगामी वासना ज्या वेळेला खाली उतरते, चित्तामध्ये उतरते. आता कसं होतं, वासना अधोगामी झाली आणि चित्तामध्ये उतरली. संतांच्या चित्तामध्ये भगवंताची प्रतिमा असल्यामुळे ती वासना ही भगवत स्वरूप होऊन जाते. जय जय रघुवीर. उदाहरण सांगू का तुम्हाला? महाएकादशीचं, आषाढीचं महाएकादशीची पूजा जी आपण पाहतो की नाही, महाएकादशीची पूजा पंढरपूरची टीव्हीवर सुद्धा दिसतंय सकाळी. महाएकादशीची पूजा, घागरीच्या घागरी त्या पांडुरंगावरती दूध, दही, मध सगळं ओतलं जातं. ज्या वेळेला दूध ओततात त्या पांडुरंगाच्या पुस्तकावरती, दुधाचा अभिषेक केला जातो, त्यावेळेला काळी शार असलेली ती पांडुरंगाची मूर्ती काही क्षण स्फटिकासारखी पांढरी शुभ्र दिसते. ते दूध
लिक्विड असलं तरी पांडुरंगाच्या मस्तकावर पडल्यामुळे ते दूधही पांडुरंगाच्या आकाराचं होतं बघा. आणि ज्या वेळेला ते त्या गोमुखातून बाहेर येतं, आम्ही ज्या वेळेला ते तीर्थ म्हणून घेतो, अकाल मृत्यू हरणम विना दैन्येन जीवनम श्री विठ्ठल पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. ते तीर्थरूप होतं ते दूध. तसं संतांच्या चित्तातली वासना ज्या वेळेला क्रियेतून प्रकट होते त्यावेळेला ती तीर्थरूप होते आणि जगाच्या कल्याणासाठी येते. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी पर उपकारे. संतांची वासना ही जगत कल्याणासाठी असते, स्वार्थासाठी नसते. आमची वासना अमकं खायचंय, तमकं खायचंय, याव खायचंय, त्याव खायचंय म्हणून ते सगळं मागतं आम्हाला, आजारी पडतो. असं होतं ते. संत हे जगत कल्याणासाठी कार्य सिद्ध, आपलं जीवन सिद्ध करत असतात. आणि हे साध्य होण्यासाठी, आणि एकदा का हे साध्य झालं, तुकाराम महाराज इतक्या ठामपणे म्हणतात, आकारासी कैचा ठाव देह हाची झाला देव. आधी चित्तरूप असलेली भगवंत नंतर देहरूप होऊन जातात. भगवंतही त्या देहाचा आकार घेतो. म्हणून तुकाराम महाराजांच्यासाठी बिमारी येते गेली. तुकाराम महाराजांच्यासाठी बिमारी काय दाखल आहे. आमच्यासाठी एसटीला दगड नाही. संतांचं जीवन कार्य तसं. म्हणून काल परवा मी बोलताना बोलत की ब्रह्मानंद महाराज आपल्या महाराजांबद्दल असे म्हणायचे ना की पंढरीचा पांडुरंग हा पाषाणाचा नाही आणि माझे महाराज हे मनुष्य नाहीये, चालतं बोलतं ब्रह्म आहे. हे चालतं बोलतं ब्रह्म साधी गोष्ट आहे, अलौकिकत्व आहे. आणि हे साधनेने प्राप्त. जशी जशी साधना चढत 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 एक एक पायरी वरती वरती नेते तरी साधकाची मनोअवस्था काय होते. साखरेचा मोहे ऊस आमाकाईचा गर्भवास. एकदा तीच ऊसाचं रूपांतर साखरेमध्ये जात. असं कुठलंही यंत्र जगात नाही हो. असं कुठलंही यंत्र जगात नाही. एकदा का ऊसाचं रूपांतर साखरेमध्ये झाल्यानंतर साखरेचं रूपांतर ऊसामध्ये होईल असं नाही. एकदा ती वासना जळून गेली ती कुठंही जरी पेरली तरी त्या वासनेला अंकुर फुटत नाही. कारण ती भगवत स्वरूप झालेली, तिथे वासना निर्मितीच नाही. तिथे फक्त शुद्ध ब्रह्म आहे. ते फक्त शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे. ती आत्मस्थिती इतक्या उच्च कोटीची म्हणून